उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक काल रात्री उशिरा संपन्न झाली। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचं प्रकरण आणि या प्रकरणी आता आढावा घेण्यात येतोय। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, रवींद्र चव्हाण तसंच राज्याच्या नौदलाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, राजकोट किल्ल्यावर काल झालेला प्रकार आणि एकूणच पुतळा कोसळल्यानंतर सध्या होत असलेले आरोप प्रत्यारोप या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वर्षा निवासस्थानी काल रात्री उशिरा एक बैठक संपन्न झालेली आहे। ज्या बैठकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्यावरून चर्चा झाली आणि अशी देखील चर्चा समोर येते की लवकरच पुन्हा या ठिकाणी नवा पुतळा उभारण्याच्या दृष्टीने पावलं उचलली जातील। काय घडले नेमकं वर्षावर? लागवी निश्चित मालवणमधील पुतळा दुर्घटनेचे पडसाद हे राज्यभर आणि देशात उमटताना पाहायला मिळतात। याच पार्श्वभूमीवरती राज्य सरकारवरती टीका सुद्धा होतीये। मात्र एकूणच वर्षा निवासस्थानी काल उशिरा रात्री बैठक झाली आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आणखी काही मंत्री, नौदलाचे अधिकारी आणि महासंचालक सुद्धा या ठिकाणी होत्या। दरम्यान यांच्या चर्चेमध्ये 2 समित्या नेमण्यात येण्याचे निर्देश हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत। त्यामध्ये पहिली समिती जी आहे ती पुतळा कोसळण्यामागची कारणं काय आहेत त्या कारणांवरती अभ्यास करेल। तिकडचं हवामान कसं होतं तसेच कोणकोणत्या कारणामुळे पुतळा कोसळला याची कारण मीमांसा आहे ती पूर्ण रिपोर्ट आहे ती एक समिती देईल। तर दुसरी समिती ही नौदलाचे अधिकारी तसेच शिल्पकार आणि राज्य सरकारमधील काही अधिकारी यांची असणारे जी नवीन पुतळा महाराजांच्या कर्तृत्वाला साजेसा असा पुतळा, उत्कृष्ट असा पुतळा उभारण्यासंदर्भात असेल। एकूणच या संदर्भात अभ्यास केला जाईल आणि ही समिती सुद्धा एक अहवाल सादर करेल आणि यानंतर नवीन पुतळा हा किती फुटाचा असला पाहिजे आणि कशा प्रकारे असला पाहिजे, कोणत्या दिशेला असला पाहिजे आणि किती वाऱ्याचा वेग हा पुतळा सहन करू शकतो, अशा प्रकारे सर्व अभ्यास करून ही नवीन समिती आहे ती अहवाल सादर करेल आणि त्यानुसार हा नवीन पुतळा बांधण्यात येईल। मात्र एकूणच जे नौदलाचे अधिकारी, महाराष्ट्र राज्यामधील सरकार तसेच अभियंते, शिल्पकार या सर्वांचे एक समिती नेमण्यात येणार, ती सुद्धा कारण मीमांसा करण्यासाठी जी पुतळा कोसळण्यामागची नक्की काय कारण आहेत त्या संदर्भात अभ्यास करणार आहे। एकूणच राज्य सरकारवरती जी टीका होते त्याला सुद्धा राज्य सरकार कुठेतरी उत्तर देताना पाहायला मिळते। मात्र लवकरात लवकर नवीन पुतळा हा कसा उभारता येईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यातूनच राज्य सरकार त्याकडे वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते। लागवी निश्चित स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।